श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि सुखाचा जाओ, तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होत आहे आणि हा श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला घरातील काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत किंवा श्रावण हा संपूर्ण महिना हा पवित्र मानला जातो। तर बघा, मी तर सांगेन या ज्या काही 4 ते 5 वस्तू आहेत त्या श्रावण महिना सुरू होण्याआधी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवल्या तर त्याचे खूप शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील। सगळ्यात पहिली बघा, बऱ्याचशा ताईंच्या घरामध्ये असं परिस्थिती आहे की घरामध्ये सततचा आजारपण आहे, नवरा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, घरातील मुलं हट्टी आहेत, तसेच महिलांना पण वाटतं की आपला पण स्वभाव असा चिडचिडा होत चालला, आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करतो, स्वतःची चिडचिड होते। पण व्यसनी लोक, त्यानंतर हट्टी तापट मुलं मुली जे कोणी असतील ते आजारपण, या सगळ्यांसाठी सगळ्यात प्रभावी वस्तू तुम्ही श्रावणामध्ये जर स्थापित केली तर तुमच्या घरातील सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतील। तर बघा, यासोबत अजून 4 ते 5 काही गोष्टी आहेत त्या श्रावण महिन्यामध्ये घरी आणून स्थापित करायच्या आहेत। या जर तुम्ही घरी आणून स्थापित केल्या तर महादेवांचा भरभरून आशीर्वाद मिळतो, घरातील प्रॉब्लेम दूर होतात आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। प्रत्येक घरामध्ये छोटे मोठे काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक आतुरतेने वाट पाहत असतात, त्यामुळे अगदी 9-10 दिवसांवरती श्रावण महिना आलेला आहे। तर या वस्तू मी ज्या सांगणार त्या तुम्हाला जमतील त्या तुम्ही घेऊ शकता। तर बघा, आपण असे 1000-500 इकडे तिकडे खर्च करत असतो, मग आपण जर समजा देवाच्या वस्तू घ्यायला गेलो तर आपण असा का विचार करतो की बाबा 1000-500 रुपये घालवायचे, तर असं घालवू नका। वस्तू एकदा आणून आपल्याला स्थापन करायची आहे, वेळोवेळी त्याची सेवा पूजा करायची आहे आणि या वस्तू तुम्हाला एकदा घेतल्या की परत घ्यायची गरज नाही, त्यामुळे खूप प्रभावी आणि आपल्या घराच्या कल्याणासाठी, सुखासाठी आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला या वस्तू घ्यायच्या आहेत। जवळपास तुम्ही स्वामींचं केंद्र असेल, नाही तिथे मिळाल्या तर पूजा साहित्याच्या दुकानात देखील तुम्हाला या वस्तू मिळून जातील। तर बघा, अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवते किंवा सांगते। बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे रुद्रयंत्र। आता हे जे रुद्रयंत्र आहे, अनेक ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन देखील हे रुद्रयंत्र मिळून जाईल, कारण खूप अशा वेबसाईट निघालेल्या आहेत की तिथे तुम्हाला हे दाखवलं जातं। परंतु बघा, तुम्ही ही एकदाच वस्तू खरेदी करणार आहोत तर तुम्ही व्यवस्थित ती वस्तू खरेदी करून आपण बघा याच्यावरती सेवा करणार आहोत, त्या सेवेचं आपल्याला निश्चितच फळ मिळायला हवं। या हेतूनेच तुम्ही असा व्यवस्थित हे बघून घ्या, कारण बघा, स्वस्तामध्ये तुम्ही आणाल आणि मग काहीतरी त्याच्यावरती सेवा वगैरे केली तर आपल्याला ते बरोबर नाही वाटत आणि ते आपल्याकडून त्याची तेवढी सेवा झालेली आहे, त्याचे पुण्यफळ पण नाही मिळत। बघा, एकदाच आपल्याला ही वस्तू घ्यायची आहे तर व्यवस्थित तुम्ही ते बघून घ्या। बघा, ते पूर्ण असं भरीव असतं, तर त्यानुसार स्वामी केंद्रामध्ये देखील मिळतं, ते तुम्ही घेऊ शकता। तर बघा, श्रावण महिन्यामध्ये रुद्रयंत्रावरती तुम्ही रुद्राभिषेक करून त्याचं जे तीर्थ आहे ते आपल्याला व्यसनी लोक, कोणतेही बाहेरचं नाद असेल, हट्टी मुलं असतील किंवा मग तापट मुलं असतील किंवा मग तुमच्या प्यायच्या पाण्यामध्ये जरी तुम्ही हे मिसळून जे तीर्थ आहे ते तयार केलं तरी चालेल। तर बघा, आपल्या घराचं यापासून रक्षण होतं, नकारात्मकतेपासून रक्षण होतं आणि म्हणूनच या रुद्रयंत्राची स्थापना तुम्ही करा। बघा, रुद्रयंत्र मोठं, त्याच्यानंतर छोटं, असं 3 साईजमध्ये सुद्धा भेटून जातं। तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार जसं घ्यायचं आहे तसं तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही की तुम्ही मोठंच घेतलं पाहिजे। आता बघा, माझ्याकडे पण श्रीयंत्र, रुद्रयंत्र दोन्ही आहेत, दोन्ही सेमच मीडियम साईजचे आहेत। तर बघा, मी विनंती करून सांगते की रुद्रयंत्र हे श्रावणामध्ये
तुम्ही त्याची सेवा पूजा केलीच पाहिजे। त्यानंतर बघा रुद्राक्षाची माळ जी आहे ती माळ या रुद्रयंत्रावरती आपल्याला ठेवायची असते बघा, कारण आपण महादेवांना रुद्राक्षाची माळ अर्पण करतो। तर ते याचप्रमाणे अशी गोलाकार करून रुद्रयंत्रावर ही माळ ठेवायची। वेळोवेळी महाशिवरात्री, श्रावणातले सोमवार तसे असे हे शिवशंकरांचे जे काही सण असतात त्यावेळेस याच्यावरती अभिषेक करून त्याचं तीर्थ आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं। त्यामुळे काय होतं की घरातील व्यक्तींचं संरक्षण होत असतं वाईट नजरेपासून। नक्की तुम्ही हे घ्या बघा, कारण तुम्ही आज हे घेताना विचार कराल पण त्याच्यातून होणारे जे फायदे आहेत ते खूप छान आहे। त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंग। तुमच्या देवघरामध्ये जे 4 ते 5 देव आहेत ते असलेच पाहिजे। एक म्हणजे गणपती बाप्पा, कुलदेवतेचा टाक, कुलदेवीचा टाक, अन्नपूर्णा माता, शिवलिंग। तर हे बघा तुमच्या घरामध्ये शिवलिंग असलंच पाहिजे। महादेव जे आहेत ते भोलेनाथ आहेत, आपल्याकडून जर त्यांची सेवा झालीच पाहिजे, कारण महादेवांचा फोटो पूजला जात नाही, शिवलिंग स्वरूपात त्यांची पूजा केली जाते। एक तर पंचधातूचं शिवलिंग ते तुम्हाला स्थापित करायचे किंवा पारद शिवलिंग। खरं तर पाहायला गेलं तर पारद शिवलिंगाचे जास्त फायदे आहेत। पारद शिवलिंग हे पाऱ्यापासून बनवलं जातं आणि बघा पारद शिवलिंगाचे जर तुम्ही देवघरामध्ये स्थापना केली तर ते पूजा केली तर घरामध्ये सुख शांती होते। आणि बघा पारद शिवलिंग हे आहे हे शंकराचं जागतं रूप मानलं जातं आणि याची जर सेवा पूजा तुमच्या घरामध्ये झाली तर घरामध्ये शांतता येते। पारद शिवलिंगामुळे अपघात आणि आजारापासून संरक्षण होतं। पारद शिवलिंगाची पूजा केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर राहते, सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि घरामध्ये प्रॉब्लेम्स वगैरे येत नाही। कालसर्पदोष, मंगळ दोष, कुठल्याही ग्रहांचा दोष जो असेल त्यापासून होणारे जे नकारात्मक परिणाम आपल्यावर होतात तर ते आपल्या कुंडलीत बघा एखाद्या ग्रहाचा दोष असतो त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो। तर त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पारद शिवलिंगाची स्थापना तुमच्या घरामध्ये झाली पाहिजे। जसं आपण म्हणतो नॉर्मल आपण शिवलिंगाचा अभिषेक करतो तसाच तुम्हाला अभिषेक करून धूप ओवाळून त्याच्यानंतर फुलं अर्पण करून साधी अशी पूजा करायची आहे, बाकी असं काही वेगळं नाही। आणि हे पारद शिवलिंग आहे ते बऱ्याच कमी ठिकाणी मिळतं, कारण ते मर्क्युरीपासून बनवलं जातं, ते अत्यंत मौल्यवान असतं, त्याचे लाभ देखील तितकंच जास्त असतात। त्यानंतर बघा रुद्रयंत्र तुम्ही घेतलं तर त्यामध्ये रुद्रयंत्रावरती रुद्राक्षाचे ठेवायला माळ घ्यायची। त्यानंतर पारद शिवलिंग जर आत्ता घेणं शक्य नाही झालं तर तुम्ही पंचधातूचं देखील घेऊ शकता। आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तिक, ओम, त्रिशूळ जे आहे ते आपल्या दरवाजावर लावलं जातं, ते हे 3 देवांचं प्रतीक मानलं जातं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश। तर हे आपल्या मुख्य दरवाजाला जर लावलं तर नकारात्मक ऊर्जेपासून आपलं रक्षण होत असतं। यानंतर जी गोष्ट म्हणजे बघा आता बरेचसे सणवार येणारे, श्रावण झालं की गणपती येतो, गणपतीनंतर पितृपक्ष, नवरात्र, दिवाळी, मग आपले सणवार सुरू झाले। मग इतर गोष्टी आपल्याकडे असतात काही नसतात तर त्या आपल्याला आणायच्या असतात आणि पुढच्या दृष्टीने देखील आपल्याला काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या आपण घेऊ शकतो। आणि बघा तुम्ही नवरात्रात कवड्यांचं तोरण देखील घेऊ शकता। आता या ज्या मी काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याचे मी जे तुम्हाला गोष्टी सांगते त्या तुम्ही घेतल्या तर त्याचे नक्कीच चांगले फायदे होतील। बघा कवड्यांचं तोरण, लक्ष्मीची पावलं आणि तांब्या लोटा, त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की सणासुदीला आपल्याला लागतात त्या तुम्ही घ्या। एकदाच ह्या गोष्टी घ्यायच्या असतात, आपल्याला सारखं घ्यावं लागत नाही। श्रावण येण्या अगोदर नक्की तुम्ही या गोष्टी घरी आणा आणि त्या गोष्टींची तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापना करा, नक्कीच तुम्हाला याचे अनुभव येतील, हे बघा मी तुम्हाला खात्रीने सांगते। चला तर मग ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती, ती मी पोचवली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते, उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत उद्या पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।